दोन्ही डिव्हिजनला दिसतंय का? येस मॅम. फक्त मला एफ च सांगा, बी च ऑलरेडी दिसणारच आहे, फक्त एफ च सांगा. रेकॉर्डिंग मला स्टार्ट करू दे 2 मिनिटं. रेकॉर्डिंग स्टार्ट झाले का? ओके. आता आपण सुरू करू. आता हे 22D आलंय आणि इथं जे आहे होतं 1 1 1 1 0 तुम्ही प्रेस केलं नव्हतं, आता प्रेस करा आणि 30 आलं. तर मग हे झालं तुमचं 30. मग यातला मोठा आकडा कुठला आहे? 30 आहे आणि लहान आकडा कुठला आहे? 22. त्यामुळे बायनरी सबट्रॅक्शन करताना हे लक्षात घ्या, डेसिमल मध्ये पहिलं कन्वर्ट करायचं, कारण की इथं तुम्हाला लक्षात येत नाही कुठला मोठा आणि कुठला लहान आहे. त्यामुळे तुम्ही डेसिमल मध्ये कन्वर्ट करा आणि नंतर बघा कुठला मोठा आहे आणि नॉर्मल सबट्रॅक्शन करा. मग आता तुम्ही काय करता? 30 - 22 करायचे आपल्याला, म्हणून हा पहिला घ्यायचा आहे, लार्ज नंबर पहिला घ्यायचा आहे. मग लार्ज नंबर कुठला आहे? 1 1 1 1 0. दिस इज लार्ज नंबर and this is small number. So large minus small number करायचा आहे, निगेटिव्ह साइन द्यायचा आहे, कारण की तुम्ही करताना पण नॉर्मल 22 - 30 करत नाही, 30 - 22 करता आणि जे काय उत्तर येईल त्याला निगेटिव्ह साइन देते. तसंच इथं 30 म्हणजे त्याचं बायनरी येते हे आणि मायनस हे. सो 1 0 1 1 0 आणि नॉर्मल सबट्रॅक्शन करा. सो व्हॉट विल बी द आन्सर? We will do 0 - 0, answer is 0. 1 - 1, answer is 0. 1 - 1, answer is 0. 1 - 0, 1. And 1 - 1, answer is 0. But that will be what? Negative. That will be what? Negative. आलं लक्षात? आणि हे पुन्हा तुम्ही डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकता. डेसिमल मध्ये कन्वर्ट करा आणि उत्तर बघा किती येत आहे. त्यासाठी एसी प्रेस करा, बायनरी मध्ये घ्या तो 0 आणि तुमचं उत्तर काय? 0 1 0 0 0 इक्वल टू दाबा आणि नंतर तो डेसिमल मध्ये कन्वर्ट करा. काय येते उत्तर? 8 येते. 8. ओके, सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. आलं लक्षात? हे डेसिमल मध्ये, त्यामुळे इथे डेसिमल 10. सबट्रॅक्शन करताना तेवढं एक लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन लिहिताना तेवढं लक्षात करा, कुठला नंबर मोठा आहे, मोठा मायनस लहान करायचा आहे. हे झालं तुमचं सबट्रॅक्शनचे पार्ट्स. आता आपल्याला बघायचं आहे वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे. ओके, वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट काय आहे. तर पहिलं आपण वन्स कॉम्प्लिमेंट बघूया. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर म्हणजे काय आहे की तुमचा एक नंबर समजा असेल, वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज परफॉर्म बाय चेंजिंग ईच 0 into 1 and each 1 into 0. तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट मी लिहिते इज परफॉर्म, वन्स कॉम्प्लिमेंट इज परफॉर्म बाय चेंजिंग each 0 by 1 and each 1 by 0. म्हणजे समजा एक्झाम्पल, माझं आन्सर हे काय आहे, बायनरी नंबर 1010 असेल, तर माझं वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, काय येणार आहे सांगू शकेल का? तर वन्स कॉम्प्लिमेंट काय करायचं आहे, प्रत्येक जे 1 आहे ते तुम्ही 0 मध्ये रिप्लेस करायचे आणि जे 0 आहे ते 1 मध्ये रिप्लेस करायचे. म्हणजे काय येणार आहे उत्तर, जिथं 1 आहे तिथं 0 येणार, जिथं 0 आहे तिथं 1 येणार, जिथं 1 आहे तिथं 0 येणार, जिथं 0 आहे तिथं 1 येणार. म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट अबव बायनरी नंबर इज व्हॉट? 0 1 0 1. आलं लक्षात? हा झाला तुमचा पहिला. तसंच दुसरा मी नंबर घेतला समजा 1 0 1 1 1 0 1 0. काय येणार आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट?
काय येतोय 0 1 0 0 1 0 0 0 1 0 1. लक्षात आलेलं आहे का? ते आता सोपंच आहे, एवढं काही नाहीये. आता टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट कसं घ्यायचंय लक्षात घ्या. टूज कॉम्प्लिमेंट घेताना प्रोसिजर आहे, काय करायचं आहे, टूज कॉम्प्लिमेंट ऑफ नंबर. टूज कॉम्प्लिमेंट ऑफ नंबर घेताना काय करायचे प्रोसिजर, बाय ऍडिंग 1 इन वन्स कॉम्प्लिमेंट इज परफॉर्म. टूज कॉम्प्लिमेंट ऑफ अ नंबर इज परफॉर्म बाय ऍडिंग 1. तुम्ही ऍडिंग 1 करायचं आहे इन वन्स कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट नंबर. म्हणजे बघा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आता मी समजा नंबर घेतलेला आहे 1 0 1 0 1. हा माझा नंबर आहे आणि मला ह्याचा काय करायचं आहे, फाइंड टूज कॉम्प्लिमेंट. फाइंड टूज कॉम्प्लिमेंट. मग कसं करणार आहे तुम्ही इथं, पहिलं वन्स कॉम्प्लिमेंट, पहिली स्टेप काय आहे, वन्स कॉम्प्लिमेंट घ्या. So what is ones complement? 0 0 1 0 1 0. त्यामध्ये तुम्ही काय करायचंय, ऍड करायचे 1. ओके, इफ यू ऍड 1 0 प्लस 1 1. इथे सगळे झिरोच आहेत, त्यामुळे मी फक्त ऍड केलेलं आहे, त्यामुळे इथे सगळे 0. 1 प्लस 0 0 1 0 प्लस 0 0 1 प्लस 0 1. तो बाकीचा जो तो आकडा आहे तोच इथे लिहायचा आहे, जो काय आकडा येईल तो इथे लिहायचा आहे. म्हणजे तुमचा टूज कॉम्प्लिमेंट काय आलेला आहे, 0 1 0 1 1. दिस इज नथिंग बट इट इज टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट खरं कशाचा आहे हा टूज कॉम्प्लिमेंट, कुठल्या नंबरचा आहे, 1 0 1 0 1. त्याचा टूज कॉम्प्लिमेंट हा येणार आहे 0 1 0 1 1. आलं लक्षात? तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात, एक्झाम्पल देतील 1 0 1 0 1. त्याचा टूज कॉम्प्लिमेंट काय आहे. तुम्ही काय करायचं, पहिलं वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आणि त्यामध्ये ऍड करायचे 1. मग आन्सर तुम्हाला देताना हे लक्षात घ्या, काय काय हा 0 पण देणार नाहीत, आन्सर फक्त 1 0 1 1 देतील. मग ते पण आन्सर बरोबर आहे, कारण की 0 कन्सिडर केलं नाही तरी काय प्रॉब्लेम येत नाही, किंवा आन्सर 0 1 0 1 1 पण देतील. ओके, आलं लक्षात? येस मॅम. आता अजून एक आपण सॉल्व्ह करूया, फाइंड आउट द टूज कॉम्प्लिमेंट. Second, find out the two's complement of 1 1 0 0. Take two's complement. पहिला स्टेप काय आहे तुमची, वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे वरच्या नंबरचा. वन्स कॉम्प्लिमेंट घेतला तर उत्तर काय येणार आहे, 0 0 1 1. आणि त्यामध्ये तुम्ही ऍड करायचं आहे 1. सो ऍडिंग 1 आणि नॉर्मल ऍडिशन करायचे. 1 प्लस 1, what will be that 1 plus 1? 0. 0, yes. Carry will be 1. 1 plus 1, answer is 0. Carry will be 1. 0 plus 1, 1 and 0. So this will be your binary two's complement of 1 1 0. So that will be two's complement. Okay, आलं लक्षात? आता सबट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट आपल्याला करायचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला काय होतं, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा आपल्याला बघायला लागते आहे की मोठा कुठला आहे आणि छोटा कुठला आहे. मग हे कन्फ्युजनच आहे. दरवेळेस आपल्याला समजा मोठे नंबर्स असतील, मोठमोठे नंबर्स जर असतील तर त्यावेळेस बघणं कठीण आहे की कुठला नंबर मोठा आहे आणि कुठला नंबर लहान आहे. नॉर्मल आपण कसं करायचं सबट्रॅक्शन,
नेहमी बघायलाच पाहिजे का कुठला मोठा आणि कुठला लहान आहे, आणि मग मोठा घ्यायचा आणि लहान त्यामध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं, मग तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. जर तुम्ही नॉर्मल सबस्ट्रॅक्शन असं जर बघितलं नाही, लार्ज कुठला आणि स्मॉल कुठला, आणि डायरेक्टली स्मॉल मायनस लार्ज नंबर केला, तर आन्सर तुमचं रॉंग येते. त्यासाठी त्यांनी एक नवीन मेथड काढली सबस्ट्रॅक्शनची, की तुम्हाला तिथं बघण्याची गरज नाहीये कुठला मोठा आणि कुठला लहान आहे, आणि तुम्ही डायरेक्टली ते कुठले पण दोन नंबर असतील त्याचं तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून घेऊ शकता. आणि ते सबस्ट्रॅक्शन केलं की तुम्हाला जर पहिला नंबर मोठा असेल, लहान असेल, आणि दुसरा नंबर मोठा असेल, तर तुमचं त्याचं फायनल आन्सर हे निगेटिव्ह येणार आहे. आणि जर पहिला मोठा असेल आणि दुसरा छोटा असेल, तर तुमचा फायनल आन्सर हे पॉझिटिव्ह येणार आहे. त्या आन्सर डायरेक्टली ते सबस्ट्रॅक्शन टूज कॉम्प्लिमेंटचं तो नवीन मेथड काय आहे, ती नवीन मेथड आहे सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. त्यामध्ये प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर प्रमाणे जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर तुमचा आन्सर हे, जर पहिला नंबर लहान असेल आणि दुसरा मोठा असेल, तर आन्सर तुमचं निगेटिव्ह येणार आहे, आणि ते फायनल आन्सर तुम्हाला जे काय मिळणार आहे ते सबस्ट्रॅक्शन करून मिळेल. ते आपण टूज कॉम्प्लिमेंट ही नवीन मेथड आहे जे आपण बायनरी सबस्ट्रॅक्शन मध्ये यूज करणार आहोत. मग ती काय प्रोसिजर आहे सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट? तुम्हाला पेपर मध्ये विचारतील, डू द सबस्ट्रॅक्शन बाय युजिंग टूज कॉम्प्लिमेंट, असं पण विचारतील काय काय. मग त्यावेळेस कसं करणार आहे, and what will be the by using two's complement method, if you do the subtraction, what will be the answer? They can ask. So what is that subtraction using two's complement, and what is the procedure that we will see? So procedure is nothing but, आणि ही प्रोसिजर तुम्हाला पाठ असायला पाहिजे, सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज दॅट प्रोसिजर वी विल सी. So subtraction, I will give the heading subtraction using two's complement. So what is that procedure? See, प्रोसिजर किंवा त्याला रूल्स आहेत काय करायचे ते. मग त्यासाठी पहिलं, कन्सिडर द गिवन नंबर, जे दोन नंबर दिलेले असतात ते कन्सिडर करायचे आहेत, बायनरी फर्स्ट अँड बायनरी सेकंड. जे दोघांचं तुम्हाला ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं आहे, त्याला पहिले एक नंबर द्या की हा बायनरी माझा फर्स्ट नंबर आहे, हा बायनरी नंबर माझा सेकंड आहे. नंतर ऍड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड नंबर, जो काय तुम्ही ऍज्युम केलेला आहे सेकंड नंबर, त्याचं पहिलं टूज कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, आणि टूज कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर तो तुम्ही ऍड करायचा आहे इन बायनरी फर्स्ट नंबर. कशाचा टूज कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड नंबर घ्यायचा आहे. सेकंड नंबर बायनरीचा टूज कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर तो जो बायनरी सेकंड नंबरचा टूज कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे तो तुम्ही ऍड करायचा कशामध्ये, बायनरी फर्स्ट मध्ये. ओके. मग जेव्हा तुम्ही ऍडिशन करता आहात, ऍडिशन जे तुम्हाला मिळणार आहे इज इन द फॉर्म ऑफ कॅरी अँड ऍडिशन. कॅरी म्हणजेच काय, एंड अराउंड कॅरी. एंड अराउंड कॅरी पण तुम्हाला सांगते काय आहे कन्सेप्ट. एंड अराउंड कॅरी म्हणजे जो ऍडिशन केल्यानंतर शेवट येतो आहे तो कॅरी, तो एंड अराउंड कॅरी आहे. आणि ऍडिशन, ते पण एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगते. जे काय ऍडिशन आहे ते कॅरी आणि ऍडिशन मध्ये येणार आहे आन्सर तुमचं. इफ जो एंड अराउंड कॅरी आहे, इफ द कॅरी इज प्रेझेंट, जर कॅरी प्रेझेंट असेल तर काय करायचं आहे, इग्नोर करायचं आहे, इग्नोर इट, अँड आन्सर इज पॉझिटिव्ह. कॅरी जर आला तर तो इग्नोर करायचा आहे आणि पॉझिटिव्ह, आणि आन्सर विल बी व्हॉट, इक्वल टू, अँड आन्सर विल बी पॉझिटिव्ह अँड इक्वल टू, आन्सर इज इक्वल टू ऍडिशन. जे काय तुमचं ऍडिशन आलेलं आहे
ते तुमचा आन्सर असणार आहे. आणि पाचवी स्टेप काय आहे, इफ आता इथे जर कॅरी असेल, जर कॅरी नसेल, इफ एंड अराउंड कॅरी इज absent, the answer is काय, negative. Answer is negative and it is two's complement. आन्सर तुमचा नेगेटिव्ह येणार आहे, तर ते आन्सर काय असणार आहे, टूज कॉम्प्लिमेंट ऑफ ऍडिशन. हे तुमची प्रोसिजर आहे, 5 स्टेप लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मल सबट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट करताना काय करायचं आहे की 2 नंबर जे आहेत त्याला पहिले बायनरी फर्स्ट म्हणून अज्युम करायचं आणि बायनरी सेकंड, नंतर टूज कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे बायनरी सेकंडचा आणि तो ऍड करायचा आहे बायनरी फर्स्ट मध्ये. मग जेव्हा तुम्ही ऍडिशन करता आहात, तुमचं जे आन्सर असणार आहे ते ऍडिशन मध्ये आणि कॅरी मध्ये येणार आहे. जो शेवटी जो कॅरी येतोय का नाही तो बघायचा आहे, एंड अराउंड कॅरी. जर एंड अराउंड कॅरी प्रेझेंट असेल तर तो इग्नोर करायचा आहे, आणि इग्नोर केला की तुमचा आन्सर हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह का असणार आहे की तुमचा पहिला नंबर हा काय असणार आहे, जास्त मोठा असणार आहे ऍज कम्पेअर टू स्मॉल नंबर. पॉझिटिव्ह आन्सर असणार आहे. खरं आन्सर दॅट टाइम काय असणार आहे, जे काय तुमचा ऍडिशन मध्ये आन्सर आलेला आहे ते म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे. जर एंड अराउंड कॅरी नसेल, तिथं नसेल असेल, अब्सेंट असेल, तर तो आन्सर तुमचा काय नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह काय आलाय, कारण की तुमचा जो पहिला नंबर आहे तो तुमचा पहिला नंबर कमी असणार आहे, लहान असणार आहे ऍज कम्पेअर टू द सेकंड नंबर. त्यामुळे तुमचा आन्सर नेगेटिव्ह येणार आहे. त्यावेळेस जो एंड अराउंड कॅरी आहे तो अब्सेंट असणार आहे आणि आन्सर नेगेटिव्ह असणार आहे. आणि जे आन्सर जर तुम्हाला जर काय हा आन्सर हे जर बघायचं असेल तर तुम्ही टूज कॉम्प्लिमेंट ऍडिशन जे काय आलेलं आहे त्याचं टूज कॉम्प्लिमेंट घ्या, ते तुमचा आन्सर असणार आहे. ही झाली प्रोसिजर. आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ते प्रोसिजर लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल काय आहे ते मी सांगते. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. तो सबस्ट्रॅक्ट युजिंग टूज कॉम्प्लिमेंट. मी एक एक्झाम्पल घेते आहे, 111 मायनस 101. ओके, हा माझा नंबर आहे. मग त्यासाठी सबट्रॅक्शन करताना हे पण लक्षात ठेवायचे की हे जर 3 बीट असतील तर तुमचा सेकंड नंबर पण 3 बीट असायला पाहिजे. सेकंड नंबर जर 2 बीट असेल तर तुमचा हा पण 2 बीट असायला पाहिजे. जितके नंबर ऑफ बिट्स असतील दोन्ही पण इक्वलाइज असायला पाहिजे. लक्षात घ्या, पहिला नंबर आणि सेकंड नंबर हा त्याचे बिट्स जे आहेत ते सेम असायला पाहिजे. जर नसतील तर सेम करून घ्या. जर इथं 111 असेल आणि इथं तुमचा 01 असेल तर तुम्ही इथे ऍड 0 करू शकता 3 बीट करण्यासाठी. खरे आता दोन्ही पण 3 बीट आहेत त्यामुळे तुम्हाला गरज नाहीये ऍडिशन 0 करण्यासाठी. मग आता माझा पहिली स्टेप काय आहे, स्टेप फर्स्ट इज आय हॅव अज्युम दॅट सपोज बायनरी फर्स्ट नंबर इज, कुठला आहे माझा बायनरी फर्स्ट नंबर, हा आहे माझा बायनरी फर्स्ट, आणि बायनरी सेकंड नंबर इज 101. आता काय करायचं सेकंड स्टेपला, काय करायचं आहे, जो काय बायनरी सेकंड नंबर आहे त्याचा काय करायचं आहे, टेक टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड नंबर. बायनरी सेकंड काय माझा 101. टूज कॉम्प्लिमेंट कसं घेणार आहे तुम्ही, वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं आणि त्यामध्ये ऍड करायचे 1. सो वन्स कॉम्प्लिमेंट पहिला घेणार आहे मी सेकंड नंबरचा. वन्स कॉम्प्लिमेंट काय येतो आहे 010. आलं का लक्षात इथपर्यंत? येस मॅम. ओके, 010 वन्स कॉम्प्लिमेंट आणि त्यामध्ये मी ऍड केला 1, तर माझा टूज कॉम्प्लिमेंट मला मिळून जाईल. तो टूज कॉम्प्लिमेंट मिळतो आहे. तो मी ऍड केला 1. मग ऍड केल्यानंतर माझं उत्तर येईल 011. हे झालं माझं टूज कॉम्प्लिमेंट. कशाचा, बायनरी सेकंडचा, बायनरी सेकंड नंबरचा. आता बायनरी सेकंड नंबर टूज कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केल्यानंतर तो तुम्ही कशामध्ये ऍड करायचा आहे, स्टेप थर्ड. कशामध्ये ऍड करायचा आहे, बायनरी फर्स्ट मध्ये. सो ऍड बायनरी फर्स्ट नंबर
with binary two's complement of binary second number. मग तो तुम्ही ऍड करा. मग आता माझा काय आहे, पहिला बायनरी नंबर 1 1 आहे, पहिला बायनरी नंबर 1. सो 1 1 1 आणि त्यामध्ये तुम्ही टूज कॉम्प्लिमेंट ऍड करायचं. टूज कॉम्प्लिमेंट काय आलेला हा, सो 0 1 1. नाव द आन्सर विल बी इन ऍडिशन अँड कॅरी. मग बघायचं कॅरी येतोय का आपल्याला. 1 + 1 व्हॉट विल बी द आन्सर, 0. ओके, इथं कॅरी दाखवतोय तुम्हाला, हे कॅरी आहे, लक्षात घ्या. इथे दाखवू नका. 1 + 1 0. आन्सर विल बी, व्हॉट विल बी द आन्सर, 0 आन्सर आहे. कॅरी विल बी 1. 111 असेल तर आन्सर विल बी 1, कॅरी विल बी 1. 1 + 0 1 आणि 1 + 1 व्हॉट विल बी द आन्सर, 0. अँड नाव युअर कॅरी. हा जो आहे हे तुमचे 3 बीट आणि हे तुमचे 3 बीट. 3 बीट आणि 3 बीट ऍड केल्यानंतर हे तुमचं ऍडिशन मिळते. लक्षात घ्या, तुमचा आन्सर हे तुमचं ऍडिशन मिळते. आणि हा तुमचा झालेला आहे एंड अराउंड कॅरी. हा झाला तुमचा एंड अराउंड कॅरी आणि तो तुम्ही इथं ऍड करताय. लक्षात घ्या, म्हणजे हा तुमचा एंड अराउंड कॅरी आहे. लक्षात घ्या, एंड अराउंड कॅरी म्हणजे 3 बीट आणि 3 बीटचं ऍडिशन केल्यानंतर हे तुमचं ऍडिशन मिळतं आहे. आणि ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला हा कॅरी मिळतोय, जो इथं तुम्ही लिहिता आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय आलाय, 1 0 1 0 1 0 0 आन्सर आलेले. त्यात दोन मध्ये डिवाइड झालेले. एक आला एंड अराउंड कॅरी आणि दुसरा आहे हे ऍडिशन. लक्षात आलंय का लक्षात, हो का नाही, येते का. आता स्टेप 4 काय आहे, त्यांनी काय सांगितलंय, इफ एंड अराउंड कॅरी इज प्रेझेंट. इथे एंड अराउंड कॅरी आलेला आहे का, हो आलेला आहे, 1 आलेला आहे शेवटी. इफ एंड अराउंड कॅरी इज प्रेझेंट, दॅट इज हिअर 1 इज प्रेझेंट. सी हिअर 1 इज एंड अराउंड कॅरी आलेला आहे, हा प्रेझेंट आहे. तर तो काय करायचा आहे, इग्नोर करायचा आहे. इग्नोर इट जर असेल तर. आणि आन्सर विल बी पॉझिटिव्ह, म्हणजे हे तुमचा आन्सर काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि इट विल बी इक्वल टू व्हॉट, ऍडिशन. ऍडिशन काय आलेलं आहे तुमचं, 0 1 0. ओके, सो व्हॉट विल बी युअर फायनल आन्सर. सो स्टेप 4 इथंच येते आता मी. व्हॉट विल बी युअर स्टेप 4. इफ द कॅरी इज प्रेझेंट, इग्नोर इट. काय झालं, so अरे okay, I will write the step 4 here, next page. So what is your step 4? Step 4, carry and around carry. And around carry is, and around carry is present. Is present. Ignore it. Ignore it करे म्हणजे तो घ्यायचा नाहीये. Ignore it. And answer is addition. आन्सर तुमचा काय असणार आहे, ऍडिशन. आणि तुमचे ऍडिशन काय आलेलं आहे, ऍडिशन. व्हॉट इज ऍडिशन, द आन्सर विल बी पॉझिटिव्ह अँड इट इज ऍडिशन. पॉझिटिव्ह असणार आहे आणि ते ऍडिशन आहे. व्हॉट इज युअर ऍडिशन, ऍडिशनचं उत्तर काय, काय उत्तर, ऍडिशन. काय उत्तर, 0 1 0. सो आन्सर विल बी, so the addition answer is positive and it is addition. So पॉझिटिव्ह उत्तर असणार आहे. खरं ते आन्सर काय असणार आहे, 0 1 0. हे झालं बायनरी मध्ये. आलं लक्षात. तुम्ही इथे बघू शकता काय आन्सर येते ते. हे बघा, 1 1 डेसिमल मध्ये कन्वर्ट करू शकता. हे तुम्हाला जर चेक करायचं असेल आपलं करेक्ट आलंय का आन्सर. 1 1 1 म्हणजे काय, 2⁻0 2⁻1 2⁻3 म्हणजे हे काय झाले डेसिमल मध्ये 7. मायनस हे काय 1 आणि हा 2⁻0 2⁻1 2⁻2 4 4. ओके, सो 7 - 4 किती होते उत्तर तुमचं, 3.
डेसिमल मध्ये. मग तुमचं बायनरी मध्ये डेसिमल 3 कसं लिहिता तुम्ही बायनरी मध्ये? कसं लिहिता 3? हॅलो मॅम, हा 5 यायला पाहिजे ना तिथे. 7 - 4 ना, कुठं 5 यायला पाहिजे? 5 7 - 5. हा इथे 2 4 आणि हे 5 आहे ना, सॉरी सॉरी सॉरी. 7 - 5 7 - 5 काय येतं उत्तर तुमचं? 2. बरोबर आहे, लक्षात. 7 - 5 2 आलेले. मग 2 कसं तुम्ही लिहिता बायनरी मध्ये? 0 1 0. 0 1 0 आलं का तुमचं उत्तर इथं? 0 1 0 फायनल. 0 1 0 हा जो कॅरी आहे तो तुम्ही इग्नोर केलाय, कारण की पहिला तुमचा जो नंबर तुम्ही घेतलेला आहे तो मोठा आहे आणि दुसरा जो आहे तो लहान आहे. त्यामुळे तुम्ही 7 - 5 हे तुमचा आन्सर पॉझिटिव्ह येते आणि ते उत्तर काय आहे? 0 1 0. ओके विथ दिस? आलं लक्षात? येस मॅम. आता मी सबट्रॅक्शनचं दुसरं घेते, जे आन्सर तुमचा निगेटिव्ह येते ते घेते, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण लक्षात येते. आता दुसरं घेऊया. दूसरा प्रॉब्लम. सो सी हियर 1 सबट्रॅक्शन युजिंग 2's कॉम्प्लिमेंट करायचे. 1 - 1 0 0. डू द सबट्रॅक्शन युजिंग 2's कॉम्प्लिमेंट. माझी पहिली स्टेप काय आहे? कन्सिडर द बायनरी नंबर. पहिलं कन्सिडर बायनरी फर्स्ट as which number? 1. बायनरी सेकंड as which number? 1 0 0. आता मला सांगा इथे इक्वलायझेशन ऑफ बीट आहेत का? पहिलं एकच बीट आहे, दुसरं किती आहे? दुसरं किती आहे? 3 बीट आहेत. मग मी आता 3 बीट हे आहेत, माझं एकच बीट आहे, मग मी काय करायला लागणार इथे? मला 0 कुठे ऍड करू मी? 1 च्या पुढे. 1 च्या अगोदर, पुढे नाही. 1 च्या अगोदर जर तुम्ही पुढे जर प्लेस केलं तर तुमची व्हॅल्यू चेंज होते आहे. 1 0 0 म्हणजे 2⁻0 2⁻1 2⁻2 म्हणजे त्याचं वेट किती येत आहे? 2⁻2 4. तर ऍक्च्युअल त्याचा आता 1 आहे म्हणजे त्याचं वेट किती आहे? 1 म्हणजे काय आहे? 2⁻0 म्हणजे त्याचं वेट आहे 1. वेट आहे 1. खरं जेव्हा तुम्ही ऍडिशन ऑफ 0 पलीकडे नेतायत म्हणजे 1 च्या पुढे नेतायत तर त्याची व्हॅल्यू चेंज होते, म्हणून 1 च्या अगोदर ऍड करायचे 0. 1 च्या अगोदर ऍड करायचे 0. लक्षात घ्या. इंटिजर पार्ट साठी 1 च्या अगोदर आणि फ्रॅक्शनल पार्ट साठी 1 च्या नंतर. येते लक्षात? 0 0 ऍड केलेले आहेत. लक्षात आलं? म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्याचा वेट किती आहे? 2⁻0 2⁻0 म्हणजे काय? 1 तेच राहते वेट. जर तुम्ही 1 च्या नंतर जर 0 0 पुटअप केलं तर त्याचा वेट हे चेंज होते. त्याचा वेट किती होते? 4 होते. मग हे इक्वलायझेशन ऑफ बीट झालेलं आहे. आता इक्वलायझेशन ऑफ बीट झाल्यानंतर म्हणजे तुमचा पहिला नंबर हा 0 0 1 असणार आहे आणि दुसरा नंबर हा काय झाला आहे? 1 0 0 1 0 0. आता तुम्ही स्टेप 2 करा. स्टेप 2 ला काय केलेलं आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे स्टेप 2 ला? 2's कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड. 2's कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड घ्यायचा आहे. मग 2's कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी घेताना आता डायरेक्टली मी करते आहे 1 0 1 1 0 0 1 1 प्लस 1 ऍड करते आहे. 1 + 1 0 0. 1 + 1 0 carry will be 1. 1 + 1 0 answer is 1. So here you will get 1 0 0. ओके. हे काय झालेलं आहे? बायनरी 2's कॉम्प्लिमेंट. बायनरी 2's कॉम्प्लिमेंट. बायनरी सेकंडचा 2's कॉम्प्लिमेंट आहे. आता हा 2's कॉम्प्लिमेंट तुम्ही स्टेप 3 ला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. ऍड बायनरी फर्स्ट विथ 2's कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी सेकंड. बायनरी सेकंड. सो नाउ व्हॉट इज युअर बायनरी फर्स्ट? 0 0 1 आणि त्यामध्ये तुम्ही ऍड करायचंय 1 0 0. आता कॅरी आहे का बघायचं आहे. 1 + 0 1 0 + 0 0 0 + 1 1. ओके. कॅरी येतोय का इथं? हे 3 बीट तुम्ही ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला 3 बीट येतात. हे झालं तुमचं ऍडिशन. हे काय झालं? तुमचं ऍडिशन झालेलं आहे. उत्तर हे ऍडिशन मध्ये आलेले प्लस कॅरी. एंड अराउंड कॅरी इज absent. एंड अराउंड कॅरी absent आहे. एंड अराउंड कॅरी
अब्सेंट आहे. आलं का लक्षात? एंड अराउंड कॅरी काहीच नाहीये, ते अब्सेंट आहे. त्यामुळे तुमचा आन्सर स्टेप 4 ला प्रोसिजर बघायचे. इफ एंड अराउंड कॅरी इज नॉट प्रेझेंट, द आन्सर विल बी हिअर एंड अराउंड कॅरी is absent. So answer is negative. And what is the answer? Answer is negative. But what is the answer? It is not equal to addition. It is 2's complement of addition. 2's complement of addition घ्यायचे. मग 2's complement of addition घ्या. 2's complement of addition. Addition काय आहे तुमचं 2's complementचं ते बघा. 101 म्हणजे 010. त्यामध्ये तुम्ही ऍड करा 1. So finally what you will get answer? 0 plus 1, 1. 1 plus 0, 0 and 0. And that will be the answer will be what? Negative. Answer is negative. Negative 001. आले लक्षात? कॉम्प्लिमेंट काय आलेलं आहे? 101. झिरो प्लस 1 1. सॉरी तो 1 आहे बरं का. माझे चुकले. 011. 011 is your answer and by that is negative. आलं लक्षात? तर आता तुम्ही इथं बघू शकता 1 म्हणजे काय आहे तुमचं डेसिमल मध्ये 1 येते. ओके. आणि 100 म्हणजे 2^0, 2^1, 2^2 म्हणजे 4 डेसिमल मध्ये. अँड जर तुम्ही 1 मायनस 4 केलं तर 4 मायनस 1 करता तुम्ही. 4 मायनस 1 आन्सर इज व्हॉट? नेगेटिव्ह. अँड इट इज 4 मायनस 1 इज 3 डेसिमल मध्ये. मग 3 आपण बायनरी मध्ये कसं लिहितो? दॅट इज 011. बट दॅट विल बी नेगेटिव्ह. आलं का तुमचं उत्तर? 011 दॅट इज नेगेटिव्ह. ओके विथ दिस? लक्षात आलंय का? हो का नाही? गर्ल्स बॉईज येते का लक्षात? कोण आहे का नाही? नुसते Yes, ma'am. करून बसले. Okay, so I have taken both the example about that is you can tell answer positive आणि answer negative काय काय आहेत ते मी एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता आपण काय करूया? लॉजिक गेट बघणार आहोत. लॉजिक गेट्स म्हणजे काय आहेत? ओके, 1 minute. जर बंद झाली मीटिंग तर पुन्हा जॉईन करा बरं का. झाली तर म्हणते मी. अजून कळालं नाहीये. हॅलो.
दोघांना पण दिसते का? स्लाइड दुसरी चेंज केलेली आहे मी, दिसते का तुम्हाला? कशाची स्लाइड आहे? दोघांना पण दिसतंय. बी डिव्हिजन, बी डिव्हिजन, अपर्णा, श्वेता, किरण. विजय, गोविंद, श्रेयस, जीवन. बी डिव्हिजन कोण आहे का? बी डिव्हिजन Yes, स्लाइड दिसते ma'am. तुम्हाला? Ma'am. स्लाइड कुठली नाही दिसते? दिसत. स्लाइड दिसत नाहीये. No, ma'am. दिसते मॅम. हा? मॅम दिसतीये. And दिसत gate आहे दिसते ma'am ना? slide. And gate, and gate, नो मॅम ती दिसत नाही. नाही दिसत ma'am. and gate ची दिसत नाहीये. थांबा, आता दिसते का? Yes ma'am. Yes, ma'am. So the next part is nothing but logic gates. So what is logic gate? First of all, logic gate म्हणजे काय आहे? डिजिटल सर्किट आहे ते, with one or more inputs, with one or more inputs. इनपुट्स तुम्ही 1 किंवा 2 पण देऊ शकता, खरं त्याचं जे आउटपुट येणार आहे ते एकच आउटपुट असते. सो दिस इज नथिंग बट इट इज अ डिजिटल सर्किट ओनली. एक डिजिटल सर्किट असते, त्याचे इनपुट्स आहेत 1 किंवा 2. एक का? कारण की नॉट गेट साठी एकच इनपुट असते आणि आउटपुट विल बी व्हॉट? दॅट इज नथिंग बट अ सिंगल आउटपुट. सो दिस डिजिटल सर्किट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द लॉजिक गेट. त्याला आपण म्हणतो आहे लॉजिक गेट. सो लॉजिक गेट्स कॅन बी अनालाइज, ते आपण अनालाइज करू शकतो बाय युजिंग व्हॉट? द ट्रुथ टेबल. हा तुमचा ट्रुथ टेबल आहे की बाबा तुमचे इनपुट्स ए आणि बी जे तुम्ही इनपुट देताय त्या लॉजिक गेट्सला, ते इनपुटची कंडिशन्स किती आहेत? 4 कंडिशन्स आहेत. त्याप्रमाणे त्याचं आउटपुट काय येणार आहे ते तुम्ही अनालाइज करता आहात. सो दिस लॉजिक गेट कॅन बी अनालाइज युजिंग ट्रुथ टेबल फॉर ऑल द पॉसिबल इनपुट्स. ओके, देर आर 3 बेसिक गेट्स. बेसिक गेट्स कुठले कुठले आहेत? 11वी 12वी झालेले आहेत ज्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांचं. कुठले कुठले बेसिक गेट्स झालेले आहेत? कुठले कुठले आहेत? एनीवन? And or आणि तिसरा नॉट. अँड, Not. ऑर आणि नॉट गेट. मग तुम्हाला काय विचारू शकतात एक्झाम पुरतं?